नमस्कार, मी मनोज सपकाळे अदालत आपल्या जळगाव शहरामध्ये 18 तारखेला सकाळी 3 वाजेच्या सुमारास विशाल मूर्ती म्हणून युवकाचा निर्घृणपणे खून करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण आता जिल्हा पोलीस स्टेशनमध्ये मृताचे जे नातेवाईक आहेत त्यांची सेवा करणार आहोत. अशा प्रकारे बरं, ह्या विषयामध्ये काल रात्री जो मर्डर झाला त्यासोबत युवक पण होते सोबत. हो, काय सांगणार आपण, काय बोलायचं? हे लाईट गेलेली होती आणि मी जात होतो कंप्लेंट द्यायला. हो, रस्त्यासाठी बड्डे करत होतो आणि तिच्यामध्ये गेटमध्ये बसले, हे आमच्या मागे आले, डायरेक्ट माना चालू. त्या आरोपामध्ये जे काही आरोपी आहेत त्या पोलीस स्टेशनला हजर झाले का अजून अद्याप? 2 झाले, 4 आहे. किती लोक सामील होते? 6 लोक. 6 जण. आणि आता हा जो मृत्यू व्यक्ती झालेला आहे ते वडील पण आहेत का? काका? हो. आपल्या प्रतिक्रिया काय राहतील? जो हा जो संगीन आरोपी तुमच्या मुलासोबत, तुम्हाला काय न्याय पाहिजे या संदर्भात काय नाही? तर आम्हाला यांच्याशी कळीत सजा व्हावी यांना ही अपेक्षा आहे. कारण की माझा मुलगा हा भरपूर मेहनती मुलगा होता. याने कोणाशी वाद नाही होता, याच्यावर काही एकही केस नाही, आम्ही कोणाशी झगडं भांडण करत नव्हती. तरी याला मारण्यात का आलं, याचा खून करण्यात का आलं? यांच्या तिघांच्या मनात निर्णय काय होता पोलिसांचा, आरोपींचा, मला हे माहिती पाहिजे. तर आपण आता इथं जिल्हा पोलीस स्टेशनला आलेलो आहोत. तर आपली साहेबांशी बोलणं तर झालं नसेल की आरोपींना अजून ते त्यांच्या प्रकारचा तपास करतच आहेत, पण आपली काय अपेक्षा अजून काय व्हायचं? माझी हीच अपेक्षा आहे की त्यांना सक्त कारवाई करावी पोलिसांनी. माझ्या पोलिसांची ही अपेक्षा आहे. मी मनोज सपकाळे, अदालत.